हे ट्रेडर्स, वेलकम बॅक टू द डेली अनालिसिस ऑफ गोल्ड. आजच्या आपण ज्या की लेवल्स आहे त्या की लेवल्सवरती आपण डिस्कशन करणार आहोत. जसं की काल मी तुम्हाला सांगितलं होतं, जी डोजी कॅन्डल बनली आहे त्या डोजी कॅन्डलनंतर क्लोजिंग जर अपसाईड झाली तर मार्केटमध्ये बुलिश मोमेंटम आपल्याला पाहायला मिळू शकतो. काल मंथली कॅन्डल चेंज झाली आणि ॲज युजल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की ज्यावेळेस कॅन्डल चेंज होते त्यानंतर मार्केटमध्ये एक आपल्याला डायरेक्शन चेंज होताना पाहायला मिळतं आणि त्याचं तुम्ही काल मे बी एक्झाम्पल बघितलं असेल की काल डायरेक्शन मार्केटनी चेंज केली होती. आज जे सिनॅरिओ आहे तो आजचा सिनॅरिओ आपण बघूया. चला तर आजच्या ॲनालिसिसला स्टार्ट करूया. जसं आपण डेली टाईम फ्रेमवरून स्टार्ट करत असतो, डेली टाईम फ्रेममध्ये तुम्ही बघू शकता की जी कॅन्डल आहे ती कॅन्डल क्लोजिंग आत्ता पण इनडिसिजिव्हच आहे. डोजी कॅन्डल इथे आलेली आहे, त्यामुळे मार्केटमध्ये अजूनही कन्फ्युजन आहे. आणि सर्वात महत्त्वाचं, आज आपल्याला न्यूज आहे, इम्पॉर्टंट न्यूज आहे. आज 6 वाजता जी न्यूज आहे ती खूप इम्पॉर्टंट असल्यामुळे गोल्डमध्ये एक बिग मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकतो. तर सर्वांनी संध्याकाळी 6 वाजता अलर्ट मेसेज आहे तुम्हाला की जर तुम्ही ट्रेड घेतले नसाल तर वेट करा, अर्ध्या तासानंतर ट्रेड करा. न्यूज सपोर्ट आणि रेजिस्टन्सला 1 तासाच्या किंवा 4 तासाचे सपोर्ट रेजिस्टन्स मार्क करा. 1 मिनिटमध्ये तुम्ही स्विच करा. न्यूज नंतर ज्यावेळेस तुमच्या 1 आवर किंवा 4 आवरच्या सपोर्ट किंवा रेजिस्टन्सला मार्केट टच करेल त्यावेळेस तुम्ही त्या पद्धतीने ट्रेड घ्या. ओके, ठीक आहे. तर हे आहे आजच्या न्यूजबद्दल. आज नॉन फॉर्मचा जो डाटा आहे तो रिलीज होणार आहे. 6 वाजता आपली न्यूज आहे. तर म्हणूनच गोल्डमध्ये जर तुम्ही स्ट्रक्चर जर बघितलं तर 4 आवरमध्ये आपण शिफ्ट करूया. 4 आवरचा जो चार्ट आहे यामध्ये आपण जे काल लेवल्स मार्क केल्या होत्या त्या लेवल्सला पुन्हा एकदा आपण थोडंसं बघूया. तर इथे आपली एक ट्रेंड लाईन आपण ड्रॉ केली होती आणि या ट्रेंड लाईनला गोल्डने इथे ब्रेकआउट दिला आहे आणि रिटेस्ट देण्याचा प्रयत्न चालू आहे. जर रिटेस्ट सक्सेसफुल झालाच तर आपल्याला गोल्डमध्ये बायसाईड मुवमेंट पाहायला मिळू शकतो आणि गोल्डचं नेक्स्ट टार्गेट आपल्याला 4200 नक्कीच पाहायला मिळू शकतो. फक्त आणि फक्त आता हा जो रेक्टँगल झोन गोल्डने बनवलेला आहे, जवळजवळ 4100 ते 3961 ही जी लेवल आहे या लेवलमध्ये गोल्ड काय करत आहे, ट्रॅव्हल करत आहे. तर या रेक्टँगल झोनला ज्यावेळेस गोल्डमध्ये ब्रेकआउट मिळणार त्यावेळेस आपल्याला किंवा ब्रेकडाऊन मिळणार त्यावेळेस आपल्याला नेक्स्ट मुवमेंट समजणार आहे. तरी पण आजच्या ज्या लेवल्स आहेत त्या आपण लेवल्स बघूया 15 मिनिट चार्टमध्ये. पहिले आपण 1 आवर चार्टमध्ये बघूया एकदा. ओके, राईट. तर आपला जो झोन आहे पॉज कॅन्डलचा झोन, तिथं बघू शकता तुम्ही किती छान अशी रिस्पेक्ट झालेली आहे आणि तुम्हाला बाय साईड मुवमेंट मिळाली आहे. तर काय आहे ही पॉज कॅन्डल याबद्दल नक्कीच मला DM मध्ये विचारा आणि मी त्यानंतर तुम्हाला VR ट्रेनिंग अकॅडमीसोबत जॉईन झाल्यानंतर मी तुम्हाला पॉज कॅन्डलचं डिटेलमध्ये ॲनालिसिस देणार आहे. त्याचे जे पण रूल्स आहेत ते रूल्स मी तुम्हाला इथे सांगणार आहे. ओके, आपल्या टेलिग्राम चॅनलला मी हा जो ट्रेड आहे 4106चा हा ट्रेडही मी शेअर केला होता आणि तिथून खूप छान असा आपल्याला ड्रॉप पाहायला मिळाला. आज आपल्याला इम्पॉर्टंट की झोन कोणते आहे, तर आज आपला इम्पॉर्टंट की झोन हाच आहे जो आपण मार्क केलेला आहे. ऑलमोस्ट त्याची जी प्राईस लेवल आहे 4115. ओके, 4115 तर बॉटमची जी की लेवल आहे बॉटम 3965 या रेंजमध्ये मार्केट ट्रॅव्हल करत आहे. आताही आपण 1 तासाला बघतोय मार्केट रिजेक्शन घेत आहे 200 EMAचं. जर इथून मार्केटमध्ये आपल्याला फॉल पाहायला मिळाला तर पुन्हा एकदा अशा पद्धतीने आपल्याला फॉल पाहायला मिळू शकतो. पण जर 4 आवर चार्टमध्ये आपण जसं म्हणतोय की ट्रेंड लाईन रिटेस्ट चालू आहे आणि क्लोजिंग जर वरती झालं तर बाय साईड आपल्याला मुवमेंट नक्की पाहायला मिळणार आहे. तर आपले की झोन हाच आहे, एरिया पण हाच आहे 4115 आणि त्यानंतर जर ब्रेकआउट मिळाला तर नेक्स्ट आपलं टार्गेट आहे, नेक्स्ट टार्गेट ऑलमोस्ट 4145चा एरिया मार्क करून ठेवा. 4145 हा जो एरिया आहे आपल्याला इम्पॉर्टंट राहणार आहे. या सर्व लेवल्स मी तुम्हाला काय करून देते इथे मार्क करून देते. आणि आपला टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केला नसेल तर नक्कीच तिथे जॉईन करा, जेणेकरून तुम्हाला की पॉईंट्स आणि की लेवल्स तुम्हाला त्यावेळेस पाहायला मिळेल. हा एक झोन इम्पॉर्टंट झोन आहे. जर गोल्डला ब्रेकआउट इथून जर मिळाला तर आपल्याला म्हणजेच ट्रेंड लाईनला जर ब्रेकआउट मिळालेला आहे 4 आवरमध्ये रिटेस्ट चालू आहे. जर कॅन्डल क्लोजिंग येत्या 20 मिनिटामध्ये जर अपसाईड झाली तर आपल्याला बाय साईड मोमेंटम इथे कंटिन्यू होताना पाहायला मिळणार आहे. यानंतर इथे तुम्हाला पुन्हा एकदा रिजेक्शन घेऊन मार्केट ट्रॅव्हल करताना पाहायला मिळेल. संध्याकाळी खूप इम्पॉर्टंट न्यूज असल्यामुळे ट्रेडिंग करताना
हे जे लेवल्स दिलेले आहेत त्या लेवल्सलाच ऑलमोस्ट ट्रेड घेण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं एस एल छोटे बसते. ओके, ठीक आहे. आणि मॅक्स टू मॅक्स जर बाईंग साईडला जर आपल्याला ट्रेड मिळाला, म्हणजे बाईंग झालीच, तर आपला एकदम हायर टॉपमोस्ट झोन आहे, त्या टॉपमोस्ट झोनबद्दलही मी डिस्कशन करून देते, जेणेकरून मार्केटमध्ये एक बुलिश मोमेंटम जर पाहायला मिळाला तर तुम्हाला प्राईस जी आहे त्या प्राईसला तुम्हाला ट्रेड घेता येईल. जवळजवळ ऑलमोस्ट 4358 टू 4383 या लेवलपर्यंत आपल्याला काय मिळतो आहे, गोल्डमध्ये बाईंगची मुवमेंट पाहायला मिळू शकते. जे सेलिंगच्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत त्याबद्दलही डिस्कस करूया. 15 मिनिटाच्या चार्टमध्ये आपण झूम करूया, स्विच करूया. इथून जर रिजेक्शन मिळालं तर आपल्याला डायरेक्शन ट्रॅव्हल इथूनच होताना पाहायला मिळू शकते. कालही मी तुम्हाला झोन काही इम्पॉर्टंट दिले होते, त्या झोननी मार्केट खूप छान रिस्पेक्ट केलेला आहे. ओके, तर नेक्स्ट आपलं टार्गेट जे आहे, इथूनच तुम्हाला एक बाय साईड मुवमेंट पुन्हा एकदा पाहायला मिळू शकते. प्राईस ऑलमोस्ट 40-32, 40-32, 40-31चा एरिया, किंवा नेक्स्ट आहे लिक्विडिटी हंट केल्यानंतर जो आपला झोन आहे इथे. नेक्स्ट तुमचं टार्गेट असणार आहे बाईंगसाठीचं 3989, आणि त्यानंतर ड्रॉप झाल्यानंतर बॉटम साईड तुम्ही प्लॅन करू शकता. इथे लिक्विडिटी आहे, ही लिक्विडिटी घेतल्यानंतर तुम्ही काय करू शकता, प्लॅन करू शकता. तशा पद्धतीने ह्या सर्व की लेवल्स मी दिलेले आहेत, सर्व हायर टाईम फ्रेमच्या की लेवल्स आहेत. तर फॉल झाल्यानंतर त्या लेवल्सलाच ट्रेड करण्याचा प्लॅन करा. जर मेजर ड्रॉप झाला तर मेजर ड्रॉप 3800पर्यंत पण आपल्याला पाहायला मिळू शकतो. 3800ची पण लेवल जी आहे 38,886 ही प्राईस आपल्यासाठी इम्पॉर्टंट ठरणार आहे. मेजर फॉल झाला तर इथून तुम्ही काय करू शकता, बाय साईड प्लॅन करू शकता. तर आजचा हा सिनॅरिओ आहे. जे पण की लेवल्स दिलेले आहेत, ऑलमोस्ट की लेवल्सलाच ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. जर आपलं ॲनालिसिस तुम्हाला हेल्पफुल ठरत असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.